माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आम्हाला आज जो न्याय दिलाय त्याबद्दल मनापासून आभार मानते। आणि 3-4 महत्वाचे मुद्दे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, अजून ऑर्डर मी पूर्ण वाचलेली नाही, त्याच्यामुळे पूर्ण ऑर्डर वाचल्यावर सविस्तर पुन्हा एकदा आपल्याशी उद्या जर आपली इच्छा असेल तर उद्या परत सविस्तर आपल्या सगळ्यांची ऑर्डर पूर्ण वाचल्यावर बोलेन। पण प्रायमा फेसी मोठा आता ज्या काही गोष्टी निदर्शनात वकिलांशी बोलल्यानंतर आलेल्या आहेत त्या मी आपल्यावर शेअर करते। पहिलं तर मी उच्च न्यायालयाचे आणि आमचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचे मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने सत्य त्यांनी मांडलं आणि काही ऑब्झर्वेशन्स जे उच्च न्यायालयाच्या बेंचने दिले हे खूप इंटरेस्टिंग आहे। याचं कारण की पहिलं अजित पवारांचे जे वकील आहेत त्यांनी असा युक्तिवाद केला, हे मी जे काय माझ्या वकिलांचं ब्रीफिंग आलंय त्याच्यावरून आपल्याला शेअर करते सगळं, की जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये अजित पवारांच्या वकिलांची अशी मागणी होती की शरद पवारांना पक्षही द्यायचा नाही आणि सिंबलही द्यायचं नाही। प्लीज नोट, अजित पवारांच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की शरद पवारांना पक्षही द्यायचा नाही आणि सिंबलही द्यायचं नाही। गमतीचा भाग असा की माननीय जज साहेबांचे खरंच मी आभार मानते की त्यांनी त्या गटाच्या वकिलांना असा प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष नेला, तुम्ही सिंबल नेलं आणि शरद पवारांना तुमची केस अजून पेंडिंग आहे, पूर्ण निर्णय फायनल झालेला नाही, तर अर्थातच ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये शरद पवारांना एक पक्ष आणि एक चिन्ह हे मिळालंच पाहिजे। आणि तरी जवळपास एक 15-20 मिनिटं अजित पवारांचे वकील सातत्याने लढाई करत होते, वाद घालत होते की शरद पवारांना पक्ष पण नाही द्यायचा आणि त्यांना चिन्हही द्यायचं। म्हणजे या लोकशाहीमध्ये मला आश्चर्य वाटतं त्या वकिलांचं किंवा त्या विचाराचं की ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे। आणि या लोकशाहीमध्ये काही ऑब्झर्वेशन जे केले त्याच्यात जज साहेबांनी असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की शरद पवारांना एक पक्ष आणि चिन्ह हे दिलं गेलंच पाहिजे, कारण का आत्ता जी ऑर्डर अजित पवारांना दिली आहे ती इंटरिम आहे, अजून फायनल निर्णय झालेला नाही। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा हा खूप इंटरेस्टिंग आहे, त्यांनी असं सांगितलं की म्हणजे तुम्ही बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे की आपलं जे कंपॅरिझन आहे ते पाकिस्तान बरोबर होतंय। ते असं म्हणाले की अक्रॉस द बॉर्डर काय चाललंय सिंबलवरनं तुम्ही पहा, त्याच्यामुळे असे नको ते चुकीचे हट्ट करू नका। हे मी म्हणत नाहीये, उच्च न्यायालयाचे जज साहेब म्हणताय, सर्व उच्च न्यायालयाचे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शरद पवारांना हे नावच द्यायचं नाही आणि दुसरं सिंबलच द्यायचं नाही, कारण का कन्फ्युजन होतंय त्याच्यामुळे। त्याच्यावर उच्च न्यायालयाने असं कॉमेंट केले आहे की ह्या देशाचा नागरिक आणि मतदार हा सुजाण आहे, तो हुशार आहे, त्याला अंडर एस्टिमेट करू नका। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक तर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे ही ईसीच्या डिसिजन कसा काय त्यांनी घेतला, कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे, जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे। म्हणजे एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही। अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे, तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, हा इलेक्शन कमिशन म्हणतंय। मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही। त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन्स, जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं, दोन्ही इलेक्शन्स म्हणजे शरद पवारांचं अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन, ही दोन्ही इलेक्शन्स ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉइंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एमएलएच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतलाय, जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे। हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसं शकता की हा पक्ष तुमचा आहे, चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही। हे होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतायत, मी म्हणत नाहीये।
त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम आहे, हे परमनंट नाही. म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिलाय, चिन्ह दिलाय, ही फायनल ऑर्डर नाही. आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं 10th शेड्यूल ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या 10th शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने झालेलं नाही. त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 7-8 दिवसाच्या आत या पक्षाला तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे वकील आहेत ते सातत्याने म्हणत होते नाही, शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचं तर सोडा नवीन पण द्यायचं नाही. म्हणजे दडपशाही नाही का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीतच हा देश चालतो. ही अजून दडपशाही नाही. त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना. आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात. हा कुठला न्याय? हा आमच्यात अन्याय नाही तर काय आहे? कोणीतरी मला समजून सांगावं. पण तरी मी पुन्हा एकदा ऑर्डर वाचून पुन्हा जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन हवे असतील तर जरूर त्याच्यावर तुमच्याशी उद्या मी पुन्हा बोलू शकतो.